आहे. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक, विश यू अ गुड गेम बोथ ऑफ यू. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगला खेळ तुमच्याकडून पाहायला मिळेल प्रेक्षकांना. जाऊया मॅच कडे. पहिल्या षटकासाठी सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट. पॅव्लिन एंड कडून गोलंदाजीला सुरुवात होईल. ऑन स्ट्राईकला असेल रमाकांत शर्मा. ऑफ स्टिकच्या बाहेर बॅटची लीडिंग एज. गली रिजन मधून चेंडू मात्र चाललाय. सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण तिकडे पाहिलं आपण. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे आपण पाहिले. शेवटच्या क्षणाला चेंडू रोखण्यात यश मात्र आलं टीम डोलवी ला. आणि मग ह्या पहिल्या चेंडूवर रन्स आल्या एकूण 2. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी जरूर ओपन केलंय रामवाडी संघ. खूप चांगला संघ खरं तर यावर्षी आपण पाहतोय. प्लेइंग 11 स्क्वॉडचा विचार केला तर बरेचसे नवीन खेळाडूंना रामवाडी संघामध्ये आपण पाहतो की ज्यांना संधी मिळाल्या. स्विच हिटचा फटका पहा. खरं तर पहिल्या मॅच मध्ये देखील विनायक दादा आपण पाहिलं रमाकांत शर्माने एक उत्तुंग षटकार देखील मारला होता. तशाच काहीसा प्रयत्न, पण तो सामन्याच्या सुरुवातीला अशा प्रकारच्या स्ट्रोकची गरज आहे का, हा देखील एक मोठा प्रश्न असतो. टॉस गमावल्यानंतर आपण बॅटिंग करतो. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जाण्याची गरज आहे. 3 षटकांची मॅच आहे. 18 चेंडूंचा सामना आहे. फारसा वेळ आपल्याकडे नाही आहे मी तर असं म्हणेल. शॉर्ट पिच होता. कव्हरच्या वरतून एक्स्ट्रा कव्हर रिजनला रमाकांत शर्माचा ब्रँडेड चौकार. आणि या 4 धावेने संघ मात्र आता जाऊन पोहोचलाय 6 या अंकावर. 6 रन्स विदाउट लॉस, 6 धावा आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पॉवर प्ले, पॉवर दाखवणारे षटक. आणि या पॉवर प्लेच्या षटकाला जर का आपण विचार केला तर 2 खेळाडू की जिकडे ऑन साईडला मिड विकेट प्रोटेक्शन आणि एक काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक स्लोवर धीम्या गतीने फेकलेला चेंडू फिंगर रोल्स केले. व्हेरिएशन या ठिकाणी गोलंदाजाने दाखवलं. आता रामवाडी संघाला हे विचार करायचंय की पहिल्या मॅच मध्ये कोपर संघ होता, आता डोलवी संघ आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये डोलवी संघाचा वर्चस्व राहिलाय, दबदबा राहिलाय. चांगला फटका स्ट्रेट सरळ या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर तिकडे क्षेत्ररक्षक मच्छिंद्रच्या हातात चेंडू आला. फर्स्ट विकेट डाऊन. मोठा धक्का. बॅटिंग करत असताना टीम बजरंग स्टार रामवाडीचा स्टार खेळाडू रमाकांत शर्मा बॅक टू द पॅव्हलियन. 6 धावसंख्येवर हा पहिला धक्का बसलाय. षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. तुषार म्हात्रे ऑन स्ट्राईकला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा सामना करेल. 2 बलाढ्य संघांची मॅच पाहायला देखील विनायक दादा फार मजा येते. आणि आपण सामन्याच्या आधी देखील डोलवी संघाची माहिती दिली की बरेचसे वर्ष गाजवलेत कासू पाबल या परिसरामध्ये. या संघाचा दबदबा राहिला. बरेचसे खेळाडू खरं तर डोलवी संघाने ग्रामीण टेनिस क्रिकेटला दिलेत. लास्ट बॉल. सचिनचा षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. सेन्सिबल क्रिकेट. पॉइंटला चेंडूला फक्त दिशा दिली. डॉट बॉलची समाप्ती. चांगलं षटक म्हणता येईल. खरं तर हे डोलवी संघासाठी राहिले. 6 रन्स आल्या. 1 विकेट गमावली बॅटिंग करत असताना रामवाडी संघाने. नेक्स्ट मॅच जय गिरोबा जोहेच्या अगेन्स्ट श्रीराम बलवली अमीर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर दुर्गादेवी हमरापूर मंदार धाडवे यांचा संघ फाईट करेल टीम कार्तिक 11 स्टार वलक. तदनंतर संघर्ष 11 खारपाडा च्या अगेन्स्ट असेल विघ्नहर्ता खार सापोली. आणि मग दत्तगुरु वडाव संघाला फाईट करेल भवानी फायटर्स रावे बालू यांचा हा संघ.
तत्पूर्वी टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय, आपण त्वरितच यायचं आहे. जोहे आणि बलवली अमीर. दादा फार मजा येईल आज पाहिला आणि खरं तर तो शेवटचा सामना अर्थातच दत्तगुरु वडाव आणि रावे या संघातील बॅटल आणि ह्या मॅच नंतर देखील जोहे आणि अमीर यांचा श्रीराम बलवली यंग स्टार. आज बरेचसे उभरते सितारे तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलं षटक 6 धावा, रमाकांत शर्माची एक विकेट त्या षटकामध्ये आपण पाहिली. दुसऱ्या षटकासाठी योगेश पाटील टीम धायरेश्वर डोलवीचा आणखीन एक स्टार खेळाडू. ऑन स्ट्राइकला आर्यन कोहली. शॉर्ट पिच, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न, 1 हँडेड कॅच पकडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न जरूर होता. एक सिंगल रन जरूर आली. एका धावेने धावफलक आता 7 या अंकावर आपण पाहतोय. 7 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यात 7 धावा. बॅटिंग करत असताना टीम बजरंग स्टार रामवाडी. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन स्ट्राइकला तुषार म्हात्रे. पॅडवर चेंडू फेकलाय, खराब चेंडू होता, समाचार घेतला आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चौकार. लाईन आणि लेंथ खराब होती आणि त्या खराब चेंडूवर खरं तर हा चौकार. व बरेचसे खेळाडू ऑफ स्टिंगच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि खास करून मिड विकेट फाईन लेग क्षेत्र, स्क्वेअर लेग क्षेत्राला ते टार्गेट करत असतात. आणि जर का तुम्ही पॅडवर चेंडू फेकलात तर थोडं सोपं होऊन जातं फलंदाजासाठी आणि तेच खरं तर मागच्या चेंडूवर पाहायला मिळालं. चौकार आला. या 4 धावेने धावसंख्या 11 धावा. या देखील खेळाडूसाठी कपिल कोहली यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं ऑनलाईन कॅश प्राइज. ऑफ स्टिकच्या बाहेर गुड लेंथवर चेंडू फेकला, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर हा चेंडू फेकला. ही लाईन चांगली आहे असं म्हणावं लागेल, सुरक्षित गोलंदाजी. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला विकेट्स घ्यायच्या नाही आहेत, तुम्हाला डॉट बॉल फेकायचे आहेत. हे ज्याला समजलं तो गोलंदाज झाला आणि हे डोलवी संघाला आज तर मी तर म्हणेल समजलंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे, सोप्पा झेल. हो, शेवटच्या क्षणाला असं वाटलं की कॅच ड्रॉप होतोय की काय, परंतु आणखीन एक विकेट. सेकंड विकेट डाऊन. फलंदाज तुषार म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन आणि मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ज्याला मिळाली अर्थातच प्लेयर आयुष. अंडर 19 गटातील हा खेळाडू आहे. दादा त्याची तब्येत जर का पाहिली तर अंडर 9 पूल मधला तो वाटत नाहीये गटातली. वय वर्ष 16. क्रिकेटची सुरुवात खरं तर पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेऊन ज्याची झाली आहे, वेल फिनिशर बजरंग स्टार रामवाडी संघासाठी खरं तर आपण पाहतोय. आणि अशा खेळाडूंना खरं तर प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आपण त्याला देऊया त्याच्या क्रिकेट करिअरसाठी. परंतु बरेचसे स्टार गोलंदाज, बरेचसे उन्हाळे पावसाळे आता पाहायचे आहेत आयुषला. हा फटका स्ट्रेट, चेंडू मात्र सरळ चाललाय आर पार, सीमा पार. बजरंग स्टार रामवाडीच्या खेम्यामध्ये षटकार आणि या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावा. ही धोक्याची घंटा आहे. आयुषसाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज. कपिल कोहली ऑनलाईन पेमेंट. अपकमिंग यंगस्टार, उभरता सितारा रामवाडी संघासाठी. हा देखील पूल करायचा होता, चेंडू निघून गेला. चांगली गोलंदाजी. षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय.
बॅटिंग करत असताना टीम रामवाडी संघाची धावसंख्या 17 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, 17 धावा, 2 विकेट्सच्या मोबदल्यात. आता शेवटचं षटक दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील ही लढत टॉस जिंकल्यानंतर धायरेश्वर डोलवी संघाने डिसाईड केलं आपण प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे आणि त्यात यश त्यांना आलंय. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय, स्ट्रॅटर्जी आखली जाईल, टीममेट्स त्या ठिकाणी जरूर एकत्रित आलेत. बरेचसे अनुभवी खेळाडू आपण धायरेश्वर डोली संघामध्ये पाहतोय. मग बंटी सारखा एक अनुभवी खेळाडू आहे, त्यानंतर मच्छिंद्र असेल, त्यानंतर हितेश असेल. या खेळाडूंना बराचसा अनुभव आहे टेनिस बॉल क्रिकेटचा. RPL रायगड प्रीमियर लीगचा जर का आपण विचार केला तर हरिओम डोलवी हा देखील संघ आपण प्रत्येक सीझन मध्ये आपण पाहतोय. सो डोलवी संघ कुठेही कमी नाहीये. धायरेश्वर डोलवी आणि ग्रामस्थ मंडळ डोलवी यांचं हे आयोजन आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन, खूप चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी दिलाय खेळाडूंना. या आयोजनाच्या माध्यमातून आपण पाहतोय बरेचसे नवीन खेळाडू पाहायला मिळतील, बरेचशा नवीन टीम्स पाहायला मिळतील. शेवटच्या षटकासाठी आपण जाऊया. गोलंदाज रवी. शेवटचं षटक धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा स्कोर कार्डवर. मॅजिशियन गोलंदाज, स्पिनर. हा चेंडू 3 स्टंपच्या मध्ये थोडासा फ्लाइट दिली चेंडूला, फिरवण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू जरूर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गेला. रन्स आली, एक सिंगल आणि स्ट्राइक रोटेट. जरूर आर्यन कोहलीला देखील ठाऊक आहे आयुष भन्नाट फॉर्म मध्ये, चांगल्या टच मध्ये आहे. पहिल्या मॅच मध्ये आयुषच्या बॅट मधून 22 रन्स आल्या होत्या. सो त्याला स्ट्राइक कशा प्रकारे दिली जाईल याचा विचार देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू फिरवण्याचा प्रयत्न, चेंडू भरपूर स्पिन झाला. मॅजिशियन पण त्याच्या बोटामध्ये जादू आहे ती पाहायला मिळतोय. फार कमी अशा प्रकारचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅजिशियन गोलंदाज, स्पिनर. अंतुऱ्याचा एक गोलंदाज मला आजही आठवतोय. या चेंडू नंतर चर्चा आपण करूया. आणखीन एक चांगला चेंडू, प्रवीण पाटील. मॅजिशियन त्याला बॉक्स क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं होतं आणि मग ओरम क्रिकेटमध्ये. डोलवी संघचा खेमा भरपूर खुश आहे ज्या अर्थी रवीची गोलंदाजी आपण पाहतोय. मॅजिशियन गोलंदाज, स्पिनर. भरपूर चेंडू स्पिन होतोय या विकेटवर. आणखीन एक चेंडू स्पिन झाला, चेंडू हवेत आहे आणि हा सोप्पा झेल होईल आणि आयुष्य खेळूचा इथेच अंत होणार आहे. खूप चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली. पण जसजसं प्रोग्रेस करेल, जसजशा स्पर्धा, जसजशा सिरीज आयुष खेळेल तसं त्याला अनुभव येईल. अनुभव हे सर्वश्रेष्ठ गुरु असतं असं म्हटलं जातं. विकेट डाऊन. धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 18 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना टीम बजरंग स्टार रामवाडी. चेंडू बाकी असतील 2. पण या ठिकाणी एक अनुभवी फलंदाजाची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहतोय. नेट नंबर 5. गणेश. गणेश शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा शेवटच्या 2 चेंडूंमध्ये काय घडेल. हा फटका भरपूर चांगला राहिलाय. डीप स्क्वेअर लेगला सिंगल कंप्लीट, क्षेत्ररक्षक फंबल झाला आणि मग सिंगलला कन्वर्ट केलं डबल मध्ये. रन्स आल्या 2. 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचले 20. 20 धावा धाव फलकावर. आमचे कॉलेज फ्रेंड, जवळचे मित्र मोहसिम यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम मोहसिम. रामवाडी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी
सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी मोसिम भाईंचं देखील आगमन. वेलकम. हा फटका स्ट्रेट क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप सीमा रेषा लगत त्या ठिकाणी जरूर खेळाडू होता. रन्स आल्या 2 आणि 2च रन्स मिळतील या ठिकाणी. 2 धावेने पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा आणि विजयासाठी लक्ष्य मात्र आता असणार आहे 23 धावसंख्येचं. हॅलो. जोहे संघाचा संघनायक आणि वलक संघाच्या संघनायकाने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. हॅलो. जोहा आणि बळवली संघाच्या संघनायकाने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. ऑन स्ट्राईकला सचिन पाटील आणि नॉन स्ट्राईकला रवी पाटील. पहिल्या षटकासाठी रमाकांत शर्मा. पहिल्या चेंडूवर सिंगल. 23 धावांचं लक्ष्य या ठिकाणी जरूर आपण पाहतोय.
तदनंतरचा चेंडू आपण पाहतोय नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलाय, क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये, 2 रन सहज मिळतील टीम धायरेश्वर डोलवी संघाला आणि या 2 धावेने संघ मात्र जाऊन पोहोचला एकूण 3 धावा. 3 षटकांचा हा सामना. दुसऱ्या फेरीतील लढत आपण पाहतोय. एका बाजूला बजरंग स्टार रामवाडी तर त्यांच्या विरोधात टीम धायरेश्वर डोलवी. ऑफस्टिकच्या बराचसा दूर चेंडू राहिला आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी आपण पाहतो. इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल, संघ जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवर. पण प्रोटेक्शन फार कमी आहे, कमी धावा आहेत, कमी धावा डिफेन्स करायच्या आहेत रामवाडी संघाला. गोलंदाजीची धार तुम्हाला या ठिकाणी आज दाखवावी लागेल. रमाकांत शर्माचं हे पहिलं षटक अतिशय निर्णायक राहणार आहे. फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहे, पकडेल का झेल? होय, गणेश कोहली त्या ठिकाणी होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिला धक्का. धावांचा पाठलाग करत असताना टीम धायरेश्वर डोलवी संघाला बॅट्समन रवी पाटील बॅक टू द डग आउट. 23 धावा. लो स्कोरिंग मॅच, परंतु या लो स्कोरिंग मॅच मध्ये देखील तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. समोर रामवाडी संघ आहे, त्यांच्याकडे रमाकांत शर्मा सारखा एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याच्या अगेन्स्ट रन्स येणं, रन्स बनवणं हे देखील मोठं आव्हान असणार आहे डोलवी संघासाठी. एक सफलता मिळाल्या, एक महत्वाची विकेट मिळाली. पुढचा फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर हितेश पाटील. हितेश पाटील. पण दबाव आहे धायरेश्वर डोलवी संघाला. तर मी तर म्हणेल 23 धावा, दबाव घेण्याची गरज नाही आहे. सिंगल डबल्स, एखादा मोठा फटका, मग सामन्यामध्ये कमबॅक. आणि हे ठाऊक आहे सचिन पाटीलला की जो नॉन स्ट्राईकला आहे, ऑन स्ट्राईकला हितेश पाटील. पाच सामना दुतर्फा आहे, दोन्ही बाजूला आहे. 50-50% सामना या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. रमाकांत शर्माचा हा चेंडू, जबरदस्त फटका पेन फेस्टिवलच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट वरून खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला. ती बाउंड्री मोसम लांब आहे, त्याचा फायदा मिळाला रामवाडी संघाला. विकेट डाऊन, सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. टीम धायरेश्वर डोलवी 23 धावांचा पाठलाग करत असताना रमाकांत शर्मा काय गोलंदाजी करतोय. जबरदस्त बॉलिंग अटॅक. पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि त्या पहिल्या षटकात 2 सफलता, रन्स आल्या 4. अडचणीत वाढ झाले धायरेश्वर डोलवी संघाच्या. टिट फॉर टॅट, जशाच तसा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न रामवाडी संघाकडून. पहिल्या सत्रात पहिल्या इनिंग मध्ये सुंदर गोलंदाजी डोलवी संघाची. दुसऱ्या सत्राची सुरुवात जबरदस्त बॉलिंग अटॅक रामवाडी संघाचा. हेच तर क्रिकेट आहे आणि अशा प्रकारचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक येत असतात. पुन्हा एकदा विनंती असेल शाळेतील विद्यार्थ्यांना, शाळेची घंटा वाजले, आपण जायचंय शाळेमध्ये, परंतु मोसिम भाई शाळेतील ती मजा, प्रायव्हेट हायस्कूल. चांगला फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य. वाईडिश लॉंग ऑफला हा खेचून मारलेला चौकार. रन्स झाल्यात 8. 8 धावा धाव फलकावर. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू बाकी आहे. 8 धावा धाव फलकावर. ह्या चौकाराने बरेचसे गणित बदलली या मॅचची. मॅचची इनसाइड एज, 1 बाउंड चेंडू कलेक्ट झाला. कीपरने चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली आणि पहिल्या ओव्हर नंतर 23 धावांचा पाठलाग करत असताना टीम धायरेश्वर डोलवी संघ 2 विकेटच्या मोबदल्यात 8 धावा. येणारे 2 षटक, 12 चेंडू, 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. पेन फेस्टिवल मोसमबाई सुरू आहे. समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला आपण आज पाहतोय, परंतु
आजच्या दिवसाचा जर का आपण विचार केला तर 26/11 मुंबई शहरावर झालेला दहशतवादी हल्ला आणि खरं तर या हल्ल्यामध्ये जे वीर जवान शहीद झाले त्यांना खरं तर आपण या स्पर्धेच्या या सिरीजच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पित करूया. 26/11 भारताचा खरं तर काला दिवस, ब्लॅक डे. पुढच्या षटकासाठी गोलंदाज तुषार म्हात्रे. दिशा दिले पॉइंट रिजन मध्ये, 30 सर्कलच्या आतमध्ये. रन्स येईल एक सिंगल. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचले 9 या अंकावर. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता असेल. 11 चेंडू आणि 14 धावा. पण हृदयाचे ठोके थोडे आता वाढलेत, कारण की सामना देखील तशा प्रकारचा आहे. फुल टॉस आहे, चांगला फटका, गॅप सिलेक्शन, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. फलंदाजाला ठाऊक होतं स्ट्रोक्स कुठे खेळायचा आहे आणि तशा प्रकारचा जो फटका आपण पाहिला, अगदी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू गेला आणि हा निर्णायक क्षणी आलेला धायरेश्वर डोलवी संघासाठी चौकार. रन झाल्या 13. सेन्सिबल क्रिकेट, सुपर माइंड क्रिकेट इकडे पाहायला मिळालं. मास्टर माइंड क्रिकेट याला म्हणतात मोसिमबाई. असं म्हणतात कधी कधी ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि युक्ती नेहमी श्रेष्ठ राहिले. अतिश म्हात्रे यांचं शुभ आगमन. बरेचसे झोयाचे समर्थक या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा आपण वेलकम करूया. आणखीन एक चांगला फटका, गॅप सिलेक्शन, सिंगल रन्स. पण आता क्षेत्ररक्षक जे आहेत, फिल्डर्स जे आहेत, त्यांच्यावर दबाव आता वाढलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. रन्स आल्या 2. धावसंख्या झाली आता 16. टार्गेट आहे 23. विजयासाठी 8 चेंडू आणि 7 धावा. 8 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता. इकडे देखील स्वॅग स्वीपचा फटका जरूर आपण पाहिला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये रन्स आले एक सिंगल. एका धावेने धावसंख्या 17 धावा. टीम जोहे सार्थक म्हात्रे या ठिकाणी कर्णधार उपस्थित आहे. सिद्धू मोकल कॅप्टन रेडी आहे, सो जरूर आपण टॉस करूया. इकडे देखील आपण पाहतोय फटका आणि शॉर्ट सिलेक्शन खराब होतं. पहा या क्षणाला अशा प्रकारचे फटके खरं तर थोड्याशा अडचणीत वाढ होईल डोलवी संघाच्या. षटक संपलं, दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेत 17. शेवटचं एक षटक, विजयासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. पहा जर का त्या शेवटच्या चेंडूवर 2 रन्स आल्या असत्या तर मी म्हणेल की आणखीन स्ट्रॉंग पोझिशन मध्ये असता. 6 चेंडू मध्ये 6 रन्स. बऱ्याचशा वेळेला अशा प्रकारच्या रन्स देखील निघाल्या नाहीयेत. ह्या मॅच मध्ये काय होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. प्रकाश एका बाजूला, कॅप्टन श्री राम बलवली दुसऱ्या बाजूला, सिद्धू मोकल कॅप्टन ऑफ टीम छे गिरोबा जोहे. 2 यंग कर्णधार. टॉस या ठिकाणी जरूर होईल. स्पिन द कॉइन. टॉस जिंकलाय जय गिरोबा जोहे संघाने. डिसिजन पेंडिंग जरूर असेल. दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मॅच कडे जाऊया. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 1 षटक 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. बरेचसे क्रिकेट वेडे फॅन्स या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. त्या सर्वांचं वेलकम आपण करूया. 6 चेंडू 6 धावा. गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकासाठी आपण गोलंदाज पाहणार आहोत. महेश. लसित मलिंगा स्टाईल मध्ये जशी गोलंदाजी आपण शेवटच्या षटकासाठी 6 धावा रोखेल का आपल्या संघाला
या मॅच मध्ये विजय मिळवून देईल का महेश? 6 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट, कव्हरला फक्त दिशा दिली, रन्स आली, एक सिंगल. सचिन पाटील तिकडे मिसफिल्ड, हे व्हायला नको हवं होतं. चुकीला माफी नाहीये. दगडी चाल चित्रपटातील मोसिमभाई अतिशय गाजलेला हा डायलॉग. चुकीला माफी नाहीये. मग क्षेत्र क्रिकेटचा असो, राजकारणातला असो, शैक्षणिक असो, पण संधी तुम्हाला एकदाच येते आणि त्या संधीचं सोनं करणं खूप महत्वाचं असतं. खराब चेंडू आहे, खराब चेंडू आहे. कदाचित गोलंदाज निवडण्यात चूक झाली का रामवाडी संघाची. 1+1 इकडे 2 आल्या. आता आव्हान सोपं झालं. एक चेंडू बाकी आहे. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. धायरेश्वर डोलवी संघाची जबरदस्त गोलंदाजी आणि सुपर माइंड बॅटिंग. मास्टर माइंड क्रिकेटर तर आहेतच आणि मास्टर माइंड बॅटिंग देखील झाली. 2ची आवश्यकता. कव्हरला सिंगल रन्स जरूर येईल. स्कोर इज लेवल. धावसंख्येची बरोबरी झाले, परंतु ऑफिशियली 1 रन्स या ठिकाणी जरूर हवे धायरेश्वर डोलवी संघाला. पण पहिल्या मॅच मध्ये इम्प्रेस केलं रामवाडी संघाने. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मग आयुष असेल, त्यानंतर रमाकांत शर्मा असेल, चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग. परंतु ह्या मॅचचा जर का आपण विचार केला तर तितकी चांगली बॅटिंग झाली नाही मोसिमभाई. परंतु हार्ड लक. सुनील भाई थम्सअप दाखवतायत मोसिमभाईंना. हार्ड लक टीम बजरंग स्टार रामवाडी. बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट सिरीज साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि नेक्स्ट मॅच साठी आपण शुभेच्छा देऊया. या ठिकाणी धायरेश्वर डोलवी संघाला प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द